अखेर आज निकाल लागला आणि नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी मोठ्या प्रमाणात गाजत होत्या। मतदान प्रक्रिया संपन्न झाली आणि आज अखेर निकाल लागला। नगर परिषद अंजनगाव सुर्जी येथे भाजपाचे अविनाशजी गायगुले हे विजयी उमेदवार ठरले। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत पाले। नगराध्यक्ष असणारे अविनाशजी गायगुले यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात जे आहे तो जल्लोष करण्यात आला। फटाका हाती घेत त्यांनी कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत त्यांनी मोठा जल्लोष जो आहे तो व्यक्त केला। सोबतच आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आहे। सोबतच भारतीय जनता पार्टीचे जे प्रभाग क्रमांक 9च्या उमेदवार होत्या सौभाग्यवती उज्ज्वला विलासराव कोविडकर आणि मनीषजी मेन यांच्याशी देखील संवाद साधला आहे। बघूया सविस्तर वृत्तांकन। सर्टिफिकेट आणि काँग्रेसने घातलेला गोंधळ काय सांगा? काय नसते, पडल्यानंतर ते चालतच असते। तो आमच्या गावातील विषय आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। शेवटी एवढ्या कमी मतानं पडले त्याबद्दल त्यांनाही दुःख वाटतच असं। किती रिकाउंटिंग मध्ये किती आले आपल्याला? काही रिकाउंटिंगचा विषयच नाही। जेवढे मतं आधी जेवढ्या मताने मी विजयी झालो तेवढेच मतं भरले आणि या अंजनगावातील जनतेने, अंजनगाव सुर्जी शहरातील जनतेने धनशक्तीचा पराभव केला। कारण माझ्या पाठीशी इथे स्थानिक मध्ये कोणतेच लोकप्रतिनिधी नसताना आमदार साहेबांचा मुलगा, खासदार साहेब प्रचारात आले। मला फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते लोकच आले होते प्रचाराला आणि इथे स्थानिक मध्ये आमचा भारतीय जनता पार्टीचा कोणताच लोकप्रतिनिधी नसताना लोकांनी एक विकासाबद्दल विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळात जनतेला सुद्धा कळून गेलं होतं की विकास हा फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते। त्यामुळे जनतेने हे भरघोस मतांनी, जनता जनार्दनांनी मला विजयी केलेला आहे आणि हा विजय मी भारतीय जनता पार्टीला समर्पित करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला, माझ्या अंजनगाव सुर्जीतील पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा लेवलचे सर्व पदाधिकारी, माझे नेते, प्रदेशाचे नेते आणि आदरणीय मोदीजी, आदरणीय देवभाऊ यांच्या आशीर्वादाने हा विजय निश्चित झालेला आहे। धन्यवाद। मनीष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोविडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। वंदे वंदे अंजनगाव सुर्जी नगर परिषद मध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये, प्रभाग क्रमांक 9 हा माझा परिवार, माझा प्रभाग म्हणजे माझा परिवार आहे। प्रभागातील सर्व नागरिकांनी मला जे भरघोस मतांनी आज माझा विजय केलेला आहे तो माझा नसून तो सर्व माझ्या प्रभागातील रहिवाशांचा विजय आहे असं मी मानतो आणि त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला, पुढे येणाऱ्या अडीअडचणीला मी समर्थपणे नगर परिषदेद्वारे ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन। हा आमचा विजय नसून सर्व मतदारांचा विजय आहे प्रभागातील। धन्यवाद। काय सांगाल तुम्ही? आज भारतीय जनता पार्टीची निवडणूक पार पडली। त्यामध्ये माझ्या मिसेस उज्ज्वला कोविडकर ह्या प्रतिनिधी होत्या आणि माझ्या प्रभाग 9 मध्ये जनतेने माझ्यावर जे केलेलं प्रेम आहे, जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे, गेल्या 40 वर्षापासून मी वैद्यकीय सेवेत असताना ही त्या दिवसापासून ही जनता माझ्यासोबत आहे आणि आज त्यांनी दाखवून दिलं की खऱ्या अर्थानं ही जनता माझ्यासोबत आहे आणि प्रचंड बहुमताने माझ्या पत्नीचा विजय झाला आणि हा विजय सर्व जनतेचा विजय आहे। 9 मधील प्रभागाच्या पूर्ण जनतेचा विजय आहे आणि यानंतर आम्हाला त्यांनी निवडून दिलं। आम्ही त्या जनतेला ग्वाही देतो की आमच्या या प्रभागामध्ये कुठलंही काम असेल तर आम्ही त्या कामासाठी तत्पर राहू व त्यांचं पूर्ण काम करून देऊ अशी या जनतेला ग्वाही देतो। भारतीय जनता पक्षाचा हा झालेला विजय, या विजयाबद्दल जर तुम्ही प्रत्यक्षरित्या बघितलं तर हा विजय हा या 2 दिवसातला नसून या विजयामागं ज्या उमेदवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा मागच्या 15 वर्षापासून केलेली आहे त्याचीही तुम्हाला दखल घेणं गरजेची आहे। हा विजय जो जनतेने आज दिलेला आहे, हा विजय यांना पुढचे 5 वर्ष सतत काम करण्याची प्रेरणा देईल आणि दिलेल्या विजयाला हे समर्थपणे साकार करतील अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो। धन्यवाद।